हे पाच सर्वांनी जरा शांतच राहायचे. मंदिरात कोणालाही दर्शनासाठी आणि पेढे वाटण्यासाठी जाता येणार नाही. जवळजवळ 1:15 वाजलेत. आपण 15 मिनिटांमध्ये या ठिकाणचा कार्यक्रम संपवणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह गेले 7 दिवस पिंपळगावमध्ये श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटीच्या वतीनं आणि पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा या ठिकाणी संपन्न होतोय. 147 वर्षाचा हा सप्ताह या ठिकाणी होतोय. पिंपळगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाला हा एक इतिहास आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. मला प्रथमतः या ठिकाणी इतर गावचे लोक पाहुणे म्हणून आज जे उपस्थित राहिलेत यांचं सर्वांचं मी या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटी आणि पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि आजची कीर्तन सेवा या ठिकाणी हरिभक्तपरायण डॉक्टर गजानन महाराज काळे यांनी केलेली आहे. ती आपल्या परिचयाचे आहेत. त्यांच्या आपल्या गावामध्ये बरेचसे कीर्तन झालेले कोणाला मंदिरात सोडवणार बरं का झालेले आहे. त्याचप्रमाणे कुलस्वामी खंडेरायाची कथा आपल्या वाणीमेळ्यामध्ये सुद्धा त्यांनी सादरीकरण केलेली आहे. मी महाराज या ठिकाणी आले. त्यांनी आपली सेवा या ठिकाणी दिली. प्रथमतः मी पिंपळगाव श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटी आणि पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि महाराजांचा सत्कार या ठिकाणी पिंपळगावचे माजी सरपंच रमेश शेठ कांडगे आणि श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश वराडी यांनी करा. फक्त जास्त गडबड पण नको ढेजवर, कारण गेली 8 दिवस आपण हा कार्यक्रम करतोय. बोला पुंडलिक गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरं म्हणजे आजचा जरा शांतता. गेल्या वर्षी या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र डॉक्टर पंकज महाराज गावडे यांचं कीर्तन झालं होतं आणि तो आहे त्यांना आजची तारीख दिलेली होती. परंतु काही कारणास्तव आमचे या ठिकाणी भजनी मंडळी किंवा काही गावचे कार्यकर्ते थोडी तारीख घ्यायला आम्ही लेट झालो. इतर कीर्तनकारांच्या भजनी मंडळाला वाटलं का कार्यकर्त्यांनी तारीख घेतली आणि कार्यकर्त्यांना वाटलं भजनी मंडळाने घेतली. आणि ऐन वेळेला ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जे महाराज आहेत उद्यापर्यंत त्या सर्व आम्ही ऐन वेळेला तारखा घेतलेल्या आहे. परंतु कुठली अडचण न येता हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झाला. त्याचवेळी पंकज महाराज गावडे यांच्याबरोबर नंदू शेठ खांडगे आणि रमेश शेठ खांडगे यांनी संपर्क साधला. आमच्या तारखा लेट असल्यामुळे पंकज महाराजांनी शिरूर तालुक्यामध्ये आज त्यांचं त्या ठिकाणी राम जन्माचं कीर्तन आहे. ते म्हणले त्यांना डावळून मी परत पिंपळगावला म्हणजे येऊ शकत नाही आज, पण पुढच्या वर्षापासून मी तो येणार आहे. मला हे सांगायचं कारण म्हणजे परत पुढच्या वर्षी आपल्या कार्यकर्त्यांकडून अशी चूक होता कामा नये. त्याला वेळेच आठवण या ठिकाणी करून दिली पाहिजे. आजच्या कार्यक्रमाला आणि नेहमी सतत उपस्थित राहणार आहे म्हणजे एकही मला वाटत नाही श्रीराम जन्मोत्सव ज्यांनी टाळला असेल त्यामध्ये आपल्या भाजपच्या गटनेते आशाताई बुचके यांचाही सरकार सत्कार यामध्ये मी आमच्या पिंपळगावचे उपसरपंच यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे संतोष नाना खैरे तालुका बीजेपीचे अध्यक्ष त्यांचाही सत्कार या ठिकाणी संजय शेठ वरडी यांनी करावा. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद त्याचप्रमाणे नजर चुकून एक सत्कार पाठीमागे राहिलं त्याबद्दल मी माफी मागतो. श्री स्वामी 1000 आचार्य परमहंस केशवानंद यांचा सत्कार या ठिकाणी श्रीराम चला भजनी मंडळाच्या वतीने कोणीतरी उठा. काय होतं एका ठिकाणी अपया स्वामीजींचं सत्कार. त्याचप्रमाणे गुलाब शेठ फारके जिल्हा परिषदेचा सदस्य त्यांचा सत्कार या ठिकाणी विलास वाणी यांनी करावा. इथं कोण जर आपलाच होतो बोला पुंडलिक हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गुलाब शेठ फारके यांचाही सत्कार या ठिकाणी. त्याचप्रमाणे पुढचा जो सत्कार होतोय तो महादेव शेलार साहेब पोलीस निरीक्षक नारायणगाव यांचा सत्कार या ठिकाणी राजू शेठ पाटील गावडे आणि
त्या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष पंकज वराडी यांनी करावा। त्याचप्रमाणे आपले तालुका कृषी अधिकारी श्री भोसले साहेब, गणेश भोसले साहेब या ठिकाणी आले, त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी येऊन घ्यायचा। चला, राकेश चव्हाण आणि प्रशांत चव्हाण त्यांनी त्यांचा सत्कार करायचा। मला फक्त सत्काराची नाव पाठवून सांगा। त्याचप्रमाणे बाबुराव शेठ लक्ष्मण मुळे हे गेले आपल्या किती दिवस कार्यक्रम आले, त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांना श्रीफळ द्यायचे, पटापट सत्कार करून घ्या। अजित शेठ वालचडे, राहुल आणि जयशेने सत्कार करावा। अजित शेठ वालचडे आपण पण या ठिकाणी यायचं। त्याचप्रमाणे श्री अशोक शेठ कोराळे, नंदू शेठ आणि सचिन वाणी यांनी पुढून येऊन या ठिकाणी सत्कार करायचा। अशोक शेठ कोराळे, त्याचप्रमाणे अरुणराव नायकोडी हे गेले 7 दिवस आपल्या या सप्त्याला आहेत, नायकोडी असतील तर त्यांनी या इकडं आपला सत्कार या ठिकाणी। चला, अरुणराव नायकोडी या ठिकाणी, शंकरराव कचरे साहेब आपला सत्कार या ठिकाणी होतो। या ज्यांची नाव घेतली त्यांनी या। त्याचप्रमाणे नंदुशेठ कांगे यांचे असे सत्कार करावा। त्याचप्रमाणे आशीर्वाद ट्रेडिंग कंपनी नारायणगाव, गणेश शेठ शेलोत यांनी व्यासपीठावर यायचं, आपला सत्कार या ठिकाणी घ्यायचा। विजय शेठ आशीर्वाद ट्रेडिंग कंपनी त्यांनी पण या ठिकाणी आपला सत्कार घ्या। कोणी पण करा ना व्यासपीठावर, खाली बसा म्हणा, खाली बसा, जरा उठू नका, अजून सत्कार आहे जाऊ। तुम्ही जरा असं उठलो काय करणार, उठून पुढे जाणार आहे तुम्ही? बसायला घ्यायचं, प्रार्थना होईल आणि नंतर इतरचा कार्यक्रम संपतो। मला उद्याच्या कार्यक्रमाचे पण सत्कार कार्यक्रम सांगायला पाहिजेत ना, तर नाही सांगायचे। या ठिकाणी आशाताई बुचके यांना विनंती करतो की आपण आजच्या हरिनाम सप्त्याला किंवा आश्रमच्या उत्सव या ठिकाणी शुभवर्ष द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो।